नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात काय इकडे आपण एक छोटीशी नजर टाकूयात आणि थोडक्यात जाणून घेऊयात की आज दिवसभरामध्ये राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडणार आहे त्याकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. आता या मेळाव्यातून ते शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना काय सूचना करतात याकडे आपलं लक्ष असेलच. नंदुरबारमध्ये आणि जळगावमध्ये फडणवीसांची सभा आज होणार आहे आणि या सभेकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. या सभेतून फडणवीस कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. उद्धव ठाकरे मावळमध्ये तर सायंकाळी सांगलीमध्ये त्यांची उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेकडे सुद्धा आपलं लक्ष असेलच. तर संजय राऊत आणि शरद पवार यांची श्रीगोंदा नगर येथे सभा होणार आहे. अमित शहा सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. हा दौरा तितकाच महत्त्वाचा मानला जातोय. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. अमित शहा ही सभेमध्ये येऊन या ठिकाणी आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. जालन्यामध्ये ही सभा होणार आहे अमित शहा यांची. बावनकुळे यांची पुण्यामध्ये सभा आयोजित करण्यात आली. बावनकुळे सुद्धा पुण्यामध्ये सभा घेत आहेत. त्यानंतर हेमंत गोडसे आज मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहे. ही भेट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. नाशिकचा तिढा हा सुटलेला आहे. शिवसेनेकडे ही जागा गेलेली आहे. त्यानंतर आता महायुती कशा प्रकारे आता प्रचार करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. यामध्येच आता गोडसे आणि भुजबळ यांची ही भेट सुद्धा महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर आपण बघितलं तर एक पावसाचा अंदाज आपण पाहतोय. कुठे आपण पाहतोय उन्हाचा तडाखा आहे, उष्माघातामुळे मृत्यू होत आहेत, तर कुठे पावसाचा अवकाळी पावसामुळे फटका बसतोय, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतोय. तर विदर्भामध्ये हवामान खात्याकडून एक पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. परत एकदा राजकीय बातम्यांकडे वळूया. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे. महायुतीला ते पाठिंबा देत आहेत. महायुतीच्या उमेदवारांना ते पाठिंबा देत आहेत आणि त्यासाठी राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे. कल्याण असो, ठाणे असो, मुंबईमध्ये राज ठाकरे सभा घेणार आहे. या सभेमधून आता ते कोणावरती निशाणा साधणार आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. या सर्व घडामोडी आज दिवसभरामध्ये घडणार आहेत. या सर्व घडामोडी आम्ही जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.